तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं संदेश मोटर्सच्या डेली ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो आज जो आहे ना, आज आपण गाडीचं एक स्कॉर्पिओचं जे आहे कंपॅरिझन करणार आहोत। भरपूर लोक कन्फ्यूज असतात की सर आम्हाला स्कॉर्पिओ घ्यायची पण स्कॉर्पिओमध्ये घ्यावा कुठली माहिती नाही। तर मी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बेसिक जे आहे जनरल नॉलेज सांगत चलतो। तर ही जी गाडी जनरली तुम्ही पाहिली तर स्कॉर्पिओ SL11 होती। ही गाडी जर पाहिली ना 2.2 डिझेल इंजिनमध्ये एमॉक इंजिनमधली ही गाडी आहे। हिला जर तुम्ही पाहिलं टॉप अँड वेरियंट ज्याला एक पर्सनल यूजसाठी पाहिजे, तुम्हाला व्यवहाराचा म्हणजे व्यवसायासाठी वगैरे देखील पाहिजे नाही तर पर्सनल यूजसाठी तुम्हाला S11 S10 S5 ह्या ज्या गाड्या आहेत ना अतिशय उत्तम अशा गाड्या असतात। ह्याच्यामध्ये तुम्ही बाकीचं पाहिलं टॉप अँड वेरियंट्स म्हणल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे अलॉय व्हील्स वगैरे देखील येते। ह्याच्यामध्ये क्रूज कंट्रोल, स्टीअरिंग कंट्रोल्स, एअरबॅग वगैरे देखील येतं आणि स्पेशली तुम्हाला पिकअपसाठी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी एमॉक इंजिन देखील कंपनीने दिलेलं आहे। ही जी नेक्स्ट आहे आपल्याला मित्रांनो S2 वेरियंट असणार आहे। ह्या ज्या S2 मध्ये तुम्ही पाहिलं जनरली तुम्हाला एक व्यवसायासाठी देखील एक चलत तुम्हाला व्यवसाय करायचा 2 रुपये तुम्हाला त्या गाडीमधनं प्राप्ती देखील पाहिजे असेल तर तुमच्यासाठी एक S2 हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे। कारण की तुम्ही ज्यावेळेस S2 घेतात त्यावेळेस एक 16 ते 17 जनरली गाडीला ॲव्हरेज देखील येतं। M2 इंजिन म्हणजे साध्या पंपातली साध्या इंजिनमधली जी आहे ही गाडी येते। हिला जर तुम्ही पाहिलं जनरली S2ला एअरबॅग्स वगैरे येत नाही। तर भरपूर तुमच्या रिक्वायरमेंट्स असतात की स्कॉर्पिओमध्ये घेत असताना तुम्हाला कुठली गाडी घ्यायची तर तुम्हाला कमर्शियल प्लस प्रायव्हेट यूज करायची S2 S3 S4 आणि S5 हे तुम्हाला अतिशय उत्तम असे ऑप्शन्स आहेत। आणि तुम्हाला प्रायव्हेट यूजमध्ये जर करायची असेल तर प्रायव्हेटमध्ये तुम्हाला S10 S11 देखील आहे। आणि मित्रांनो जनरली जर पाहिलं तुम्ही S10 आणि 11 ह्या 7 सीटरमध्ये येतात आणि बाकी गाड्या ज्या आहेत 7 काही 9 अशा जनरलमध्ये येऊन जातात। तर आपल्या संदेश मोटर्समध्ये जे आहे ना नेहमी तुम्हाला 15 ते 20 गाड्याचा नेहमी हा स्टॉक कधी पण दिसत असतो। आता जी आहे नवीन क्लासिक सिरीजमधली देखील आपल्याकडे गाड्या ज्या आहेत असतात। आपण जे आहे ना गाड्यांमध्ये मित्रांनो एक तुम्हाला साधं दाखवतो। आपण कुठलीही गाडी जसं की तुम्ही जनरली कुठली पण गाडी घ्या, आपल्या ज्या गाड्या असतात पूर्ण गाड्या नीट अँड क्लिअर कंडिशनमध्ये असतात। जसं की एक बेसिक जनरली मी तुम्हाला सांगतो ही व्यक्तिगत गाडी मला वापरत असताना ह्या गाडीमध्ये मी काय काय करायला पाहिजे अपडेट्स ते पूर्ण मी केलेले असतात। जसं की तुम्ही पाहू शकता चिल्लर चालर काही टचअप असेल ते देखील करतो। समोरच्या हेडलॅम्प्स वगैरे देखील आम्हाला कमजोर वाटले ना त्या देखील आपण नव्या टाकतो। जी गाडी मी स्वतः मी गाडी देत असताना कस्टमरला जी आहे ना पूर्ण ही गाडी आपण व्यक्तिगत आपण स्वतः चालवतो त्याच्यासाठी आपण काय करू ह्या हिशोबाने केले असते। जनरली तुम्ही पाहिलं ना सीट कवर वगैरे देखील आपण टाकले असतात गाड्यांमध्ये। टायर्स खराब असतील तर टायर्स देखील टाकतो। मॅक व्हीलमध्ये जर समजा एक गाडीला अलॉय व्हील्स वगैरे नाही आहेत तर व्हील कॅप बारीक ना सारीक गोष्टीचं जे आहे ना आपण नेहमी जे आहे ऑब्झर्वेशन करत ते पूर्तता त्याची करत असतो। आणि या व्हिडिओच्या एंडमध्ये आपण गाडी देखील एक गाडीचा व्हिडिओ देखील असणार आहे आपल्या S2चा ते आपण नंतर बघूया। आता जनरली तुम्ही नॉर्मली पाहिलं ना स्कॉर्पिओ S2 मध्ये जे आहेत ब्लॅक बंपर्स ही जी गाडी ना S2 ही पूर्ण कंपनी भरपूर जे आहेत ना स्कॉर्पिओला पहिले जे आहेत ब्लॅकमध्ये यायचं S2 S3ला पण नंतर आफ्टर मार्केट कस्टमर तिला जे आहेत व्हाईट काही त्यांच्या सोयीनुसार आवडीनुसार काहींना ब्लॅक आवडतं ते ब्लॅक ठेवले, काहींना जे आवडतात ते व्हाईट देखील करतात। तर मित्रांनो आपलं जे आहे ना संदेश मोटर्समध्ये तुम्हाला नेहमी नवीन काही ना काही बघायला भेटत असतं येत असतं। डेली जेमध्ये आहे डेली आपण नवीन अपडेट्स काही ना काही गाड्यांचे आणत चालत असतो। स्कॉर्पिओचा देखील तुम्ही स्टॉक बघू शकता। स्विफ्ट डिझायरमध्ये देखील आपल्याकडे भरपूर गाड्या असतात। शॉर्ट बोलेरोमध्ये पाहिजेत तर शॉर्ट बोलेरोमध्ये देखील असतात। तर आज मित्रांनो आपल्या मेन मुद्द्यावर म्हणजे आपल्या मेन गाडीवर येऊ। तर आजची गाडी असणार आहे मित्रांनो स्कॉर्पिओ S2 मोस्ट डिमांडिंगमध्ये। सध्या जर पाहिलं तुम्ही मार्केटमध्ये ह्या गाडीची क्रेज जी आहे भरपूर आहे। त्याचं कारण म्हणजे जे यंग पिढी आहे ना एक समजा लमसम पर्सनल यूज प्लस कमर्शियल यूज त्यांना करायचं असेल तर त्यांच्यासाठी मी मित्रांनो हे तुम्हाला बेस्ट असं सजेशन देईल। कारण की ह्या गाडीला जर पाहिलं तुम्ही 16 ते 17चा ॲव्हरेज देखील असणार आहे। आपण मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी जे आहे नागपूर साईडला गाडी S2 दिली आहे, संभाजीनगर साईडला दिली। आपले जे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये देखील टाकलेलं आहे आपण आपल्या चॅनलवरती। तर आजची गाडी मित्रांनो असणार आहे 2016-17ची स्कॉर्पिओ S2 1 2 3 चॉईस नंबरमधली गाडी असणार आहे। गाडी ओव्हरऑल जर पाहिली तुम्ही अतिशय सुंदर अशी गाडी असणार आहे। समोरच्या साईडने पाहिलं महिंद्राचा सिम्बॉल ग्रिलिंग वगैरे देखील टाकली। समोरचे टायर जर पाहिले ना दोन्ही टायर ब्रँड न्यू कंडिशनमधले असणार आहेत। गाडीमध्ये इंटेरियरमध्ये जर पाहिलं मित्रांनो इंटेरियरमध्ये तुम्ही पाहू शकता लेझर सीट कवर वगैरे क्रीम कलरमध्ये अतिशय सुटेबल आणि अतिशय सुंदर असं दिसतंय। समोरच्या साईडला पाहिलं तुम्ही अँड्रॉइड स्क्रीन वगैरे देखील टाकलेली आणि ही जी स्क्रीन ना ती अतिशय सुंदर अशी वेगळ्या प्रकारची थोडी जरा स्क्रीन दिसते। बाकी तुम्ही पाहिलं तर 5 रिव्हर्स विथ 6 गिअरमधली ही गाडी आहे। समोरच्या साईडचा डॅशबोर्ड वगैरे देखील पाहिलं तुम्ही जसं की पॉवर विंडो S2ला जे आहे ना नॉर्मली सेंटरला जे आहे पॉवर विंडोचं ऑपरेटिंग कंट्रोल्स वगैरे येतात। बाकी तुम्ही बेसिक फीचर्समध्ये तुम्हाला तर माहिती आहे पॉवर विंडो पॉवर AC वगैरे बॅक देखील प्रोफाईल पाहू शकता। बॅक साईडने जर पाहिलं ना बॅक साईडचे टायर देखील 50 ते 60% असणार आहेत। हिला जे आहे ना S2ला बॅक साईडमध्ये तुम्ही पाहू शकता स्कॉर्पिओ S2 नावाची बॅचिंग वगैरे देखील दिलेली आणि हिला जे आहे हायब्रिड नाव वगैरे दिलेलं आहे। गाडी किलोमीटर जर पाहिलं मित्रांनो 1 लाखाच्या आसपास समथिंग चाललेली। गाडीची डिटेल्स वगैरे काय असणार आहे तर 2016ची स्कॉर्पिओ 1 लाखाच्या आसपास चाललेली।
अतिशय नीट अँड क्लिअर सुंदर कंडिशनमधली गाडी. प्राईज मित्रांनो हिची आपण कोट केलेली 7,99,000 रुपयामध्ये मात्र स्कॉर्पिओ एस2 तुमची होऊ शकते. अन्य तुम्हाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल तर स्क्रीनवरती तो नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करून गाडीचे फोटोज, प्राइसिंग डिटेल्स, अन्य माहिती वगैरे विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल, हे जे व्हिडिओ आहेत असे नवीन आपण जे आहेत काहीतरी करायचं युनिक प्रकारचा काहीतरी ट्राय करतोय, तर हे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट सेक्शनमध्ये देखील नक्की तुम्ही सांगा. आपण नंतर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.